कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे घ्या, बॅग्स घ्या. ईशा या इकडे. रेमा, आणि दिवाळीची सुट्टी आता संपली आहे. मज्जा करून झाली आहे. आता शाळेत जायचं आणि खूप अभ्यास करायचा. हो आजी, मला तर आत्तापासून काय राहिली आहे शाळेत जायची. मग माझ्या फ्रेंड्सला कधी भेटणार? रीमा, आज तू पण फ्रेंड्सला भेटणार ना? खूप मजा करणार ना? काय ग, काय विचारते मी? रीमा, आई काय विचारते? रीमा, बाळा, हे बघ, असं गप्प नाही बसायचं. आई काय विचारते सांगते ना. रीमा, ऐक, आज फ्रेंड भेटले ना की त्यांना सांगायचा दिवाळीमध्ये काय काय मजा केली, काय काय खाऊ खाल्ला. सांगणार ना, सगळे सांगणार ना? मला नाही बोलायचं तुझ्याशी. रीमा, आईशी असं बोलतात का? किती लाड करते ती तुझे. बाळा, मी सकाळी काय सांगितलं होतं? आईवर चिडायचं नाही, आईवर रागवायचं नाही. बाळा, मला सांग, आई आपली काळजी घेते, आपल्यावर प्रेम करते, हो ना? मग आपण तिच्याशी असं कसं वागायचं? परत असं नाही करायचं आई बरोबर. पण तुम्ही सगळे का आलेत आज शाळेत? आम्ही शाळेत आलोय कारण शाळा भरेल आता, जायला हवं यांनी. जा शाळेत जा. हा, आणि भरपूर अभ्यास करायचा. काळजी घ्यायची हा मला. बाय. बाय. चला, मी येतो सोडायला तुम्हाला. चला. बाय आई. बाय. बाय रीमा. बाय आजी. बाय बाय. आत्या, आज शाळा सुटेपर्यंत आपण इथेच थांबूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. नमस्कार सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर, ही मेघला काल जे 3 इंटरव्ह्यू झाले ना, त्याच्यात ही सिलेक्ट झाली. ओ, गुड मॉर्निंग. खरेखर मी काय काम करायचंय ते मला समजवा. म्हणजे मिस मेघनानी काय काम करायचंय मी त्यांना समजावू शकतो. काय सर, मस्करी करताय? प्लीज हॅव अ सीट. खरेखर प्लीज कॅरी ऑन. आपण प्रिन्सिपलला जाऊन भेटूयात, त्यांच्याकडे कंप्लेंट करूयात. हो. हॅलो. आधी तू ऑफिसला आला नाहीयेस? नाही, मी अजून बाहेरच आहे. म्हणजे एक्झॅक्टली कुठे आहेस? मी बाहेर आहे, थोडा वेळ लागेल मला पोचायला. काय झालंय? अरे एक महत्वाचं काम होतं. तू ऑफिसला ये ना, मग बोलू आपण. एनिथिंग सिरियस? नाही सिरियस असं नाही, पण तू लगेच ऑफिसला ये. ठीक आहे, मी पोचतोय थोड्या वेळात. लगेच लगेच नाही. अहो ऐका ना, तुम्ही जा ऑफिसला, आम्ही आहोत इथे. इतर ऑफिसला जाता येईल नंतर. आत्ता तू माणूस सापडणं महत्वाचं आहे. अद्वैत, मी आहे ना इथे, मी बघते. हा, काही वाटलं तर आम्ही लगेच फोन करू. ठीक आहे आत्या, चावी ठेवा तुमच्याजवळ कारची, मी कॅबने जातो. आणि तू माणूस सापडला तर आधी मला कॉल करा. हो प्रिन्सिपल मॅडमला भेटून घ्या. हो. मी मॅनेजमेंटशी बोलवतो. आता प्रार्थना झाली की मग आपण जाऊन प्रिन्सिपलला भेटूया. तेजस, काका बस ना. अरे सॉरी, म्हणजे मी असिस्टंटसाठी इंटरव्ह्यूज घेतले होते ना, त्यातनं मेघनाला सिलेक्ट केलंय. तुला सांगायचं राहिलं, सॉरी. अरे नाही नाही काका, इट्स ओके.
अरे तसं नाही, तुला माहिती हवं ना म्हणून म्हटलं सॉरी. काका अरे तू सॉरी का म्हणतोयस? ठीक आहे, एवढी मोठी गोष्ट नाहीये ती. अरे तसं नाही, पण तुम्ही तिघं मिळून ऑफिस सांभाळता, त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये काय घडतंय ते सगळं माहिती हवं ना म्हणून म्हटलं. काका तुला असिस्टंट म्हणून कोणीतरी हवी होती आणि तू ती निवडलीस. ठीक आहे, एवढं काहीच नाही झालं त्यात. सर आत येऊ का? येस कम इन. सर ते ऍक्च्युली मला विचारायचं होतं की मी नक्की काय काम करू. मेघना ऐक, तू केदार सरांना असिस्ट करायचं. ओके, बाहेर कार्यकर आहेत, ते तुला काय काम आहे ते एक्झॅक्टली समजावून सांगतीलच. आपल्या कंपनीचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते एकदा स्टडी करून घे. आपण कशा प्रकारे काम करतो ते एकदा बघ. ओके, आणि सेटल हो आता. ओके सर. सर सॉरी पण एक विचारू का? अद्वैत सरांची केबिन कुठे आहे? का काय झालं? ते म्हणजे सर आले नाहीत का अजून? नाही अजून. का काय झालं? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? काम सर भेटायचं होतं मला, थोडं महत्वाचं काम होतं. बरं, मग थोड्या वेळात येतील ते बहुतेक. ते आल्यानंतर बोला ना त्यांच्याशी. ओके सर. काका ही तुझी असिस्टंट आहे ना आजपासून? हो. तर मग हिचं अद्वैतकडे काय काम आहे? काही कल्पना नाही, मे बी काहीतरी महत्वाचं काम असेल. आता मधली सुट्टी होईल ना आत्या? हो. तू काळजी करू नकोस. आपण मुख्याध्यापकांना भेटलोय ना, रीमा बाहेर येणार नाही. ते मला कळत नाही, तो माणूस कोण असेल? तेच तर कळत नाहीये ना. आणि का करतोय हे सगळं तो? झाली माझी सुट्टी. मुलं नाही आली बाहेर. कसं येतील? आपण तक्रार केली आहे ना, कुणीही बाहेर येणार नाही. आता मधली सुट्टी झाली आहे म्हणजे तो माणूस आता येऊ शकतो ना? तेच तर ना, तेव्हा ना यायला हवा होता तो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.